शुभ सकाळ सगळ्यांना। तर बघा आज मी टोल मच्छी आणली आहे, चांगली स्वच्छ धुवून घेतली आहे। तर आज मी करणार आहे फ्राय। रस्सा आमच्या घरी कोण खात नाही, पोरं पण नाही खात, आमच्या आयरे साहेबांना पण नाही आवडत। तर आज मी फ्राय करणार आहे। तर चला बघूया पुढची प्रोसेस। मसाले टाकून घेऊया। हळद टाकते, लाल मिरची पावडर, आपल्याला पाहिजे तिखट तसं टाकायचं। नंतर आपण फ्राय करायला घेतो ना तेव्हा पण थोडं टाकलं जातं ना, रव्या आणि तांदळाच्या पिठात। गरम मसाला आहे हा घरगुती, मिरची पावडर, गरम मसाला आणि लिंबू पिळून घेते। कोकम पण घातला चालतो, पण माझ्याकडे नाही आता, म्हणून लिंबू पिळून घेते मी। असं चांगलं लावून घ्यायचं। असं मिश्रण करून ठेवलंय, आता झाकण ठेवून देते, 20 मिनिटं तरी ठेवते। बघा रवा घेतलाय मी, तांदळाचं पीठ टाकून घेते। रवा आणि तांदूळ सेम असलं तरी चालेल। पीठ एकजीव करून घ्यायचं। परत त्याच्यामध्ये थोडीशी मिरची पावडर आणि हळद पावडर जरा घालून घ्यायची, आणि वरून थोडंसं मीठ त्याच्यात आपण घातलंय, पण याला पण थोडं लावून घ्यायचं। एकत्र कालून घ्यायचं। याच्यात जरी टाकलं नाही ना हळद पावडर, मिरची पावडर, तर मग वर्ण व्हाईट व्हाईट दिसतं, ते बराबर नाही वाटत ते तळल्यानंतर। पण चवीला एवढा काय फरक नसतो, पण मग आपल्याला मच्छी फ्राय पण असं व्हाईट दिसते ना, मग बरी नाही वाटत। आता आपलं हे रेडी झालंय फ्राय करण्यासाठी। चला तर मग आता आपण मच्छी फ्राय करून घेऊया। चला बघा आपली मच्छी अर्धा तास मी ठेवली, चांगली एकजीव झाली। तर चला आता फ्राय करून घेऊया। आधी तेल टाकून घेते, जरा तेल लावून घेते तव्याला। मच्छी अशी फ्राय केली ना तर जास्त तेल पण नाही लागत, नाही तर आपण कढईमध्ये असं फ्राय करतो ना, एकदम तेल टाकून त्याला जास्त तेल लागतं, आणि खाण्यात मग तेल जास्त कोणाकोणाला आवडतं, कोणाला नाही आवडत। तर हे बघा असं मसाला लावून घेते। हे पीठ टाकलेत मी, चांगली कडकडीत कडक होते टोल मच्छी ही। सगळ्यांना असं लावून एक 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 रस्सा पण टोलचा छान होतो, पण रस्सा कोण खात नाही ना, पोरांना मच्छी फ्रायच आवडते। सर्दीला पण चांगला असतो रस्सा, जरा गरम गरम पिलात ना तर सर्दी खोकला कमी होतो याच्याने।
तर मी सगळे असे एक 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 करून सगळं लावून घेते. तर हे बघा मी सगळे एक एक करून लावून आणि टाकून घेतले फ्राय करायला. आता आजूबाजूला जरा तेल टाकून घेऊया आणि बारीक गॅस करून ठेवायचा. फास्ट गॅसवर नाही तळायची मच्छी. आणि ही मोठी टोल नाही हा, बारीक आहे, बारीक टोल आहे. ती छोटी असते ना ती टोल आहे. अशा आजूबाजूला तेल ओतून घ्यायचं आणि बारीक गॅसवर तवरपर्यंत राहू द्यायची. म्हणजे चांगली कडकडीत होते. मग पलटी करायची. मी आता लगेच नाही करणार पलटी. म्हणजे याच्याने जास्त थोडं थोडं तेल घालायचं, जास्त पण नाही लागत तेल. आमच्या आयरा साहेबांना जास्त तेल नाही लागत ना, ते खात नाहीत तेलाचं जास्त. बघा असं खालचा भाग वरती करायचं. हे सगळे आता असे एक एक करून खालवर करून घेते. खालचे वरती करून घेतले मी सगळे असे. सगळीकडून असे कडक शेकले गेले पाहिजे म्हणून सगळे असं चेक करत राहायचं. इकडे तिकडे असे राहून जातात ना, म्हणून थोडंसं तेल घालून आणि असे बघत करून घ्यायचे त्यांना खालीवर. तर चला मग पूर्ण फ्राय झाली की मग दाखवते. चला मग आपली मच्छी फ्राय रेडी आहे. या मच्छी खायला.